लांबोरे म्हणाले. त्यांना अण्णावर जायचं हरकत नाही. शाहीर आणि म्हणतात मागून फोडून भाजलेलं म्हणजे मला त्यांना काळा म्हणायचं. काळ्या चोचीच मला हा प्रश्न आहे. मी काळा, माझ्या रसिकांचा काही प्रॉब्लेम नाही, आयोजकांचा काय प्रॉब्लेम नाही, ह्यांनाच का प्रॉब्लेम म्हणजे अरे बाबा मला काय पावला करून घ्यायचा आहे, मला काय पावला करून घ्यायचा आहे, मला काय पोरगी द्यायचे नाही ना. पण काळा असून दे सावळा असून दे. बरं मला सांगा मी काळा तर काळा, पण ह्याला कुठं फॉरेनरला काढलेला आहे? फॉरेनरला काढलाय कुठल्या तरी एक आपल्या शेतकऱ्यांना काढला, सावळाच आहे ना, काय पांढरा फटफटीत नाही ना. मग असलं काळाने काळं वाळ. शाहिराच्या गोष्टी शाहिरांसारख्या कराव्या, असं पोरकेड काय करायचं? शाहीर ज्याप्रमाणे तुमच्या हातात माईक असतो त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला तो माझ्याकडे माईक येणार. तुमची आता हिंमत आहे की असं बोलल्यानंतर तुमचा माईक काढून घ्यायची नाही ना. मग तेवढ्याच आपण गोष्टी बोलूया ना. तुम्ही गाण्याच्या भाग आता मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यावरती तुम्ही बोला. तुम्ही बोलतात मला काही गोष्टी मी मान्य करेन. तुम्ही ज्या काही गोष्टी चुकीच्या बोलतात त्याच्यानंतर माझ्याकडून मी परवा काही चुकीच्या गोष्टी केल्या त्याबद्दल तुमचे मी क्षमा मागतो आणि माझ्याकडून तो तसा शब्द परत येणार. पण तुम्ही असं वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या जाऊ नका. कारण मी काळा असो, पांढरा असो, फुटका असो, उंच असो, लंगडा असो, फेंगडा असो, बारीशी महत्वाची, बारीशी बोलू नका. आता यांच्या भागाला भाग देऊया गवळणीचा. तुझ्या भल्या पायी गुरडोर गाई हो, तुझ्या भल्या पायी गुरडोर गाई मी अडविले गोकुळात, मी अडविले गोकुळात. नको करू समजला लांब हो पावन ह्या कुळात, नको करू समजला लांब हो पावन ह्या कुळात, नको करू समजला दिलेली आहे, गवळणीची चाल दिलेली आहे, त्याच्या भागाला भाग दिला. आता माझी गवळण तर गवळणीनो आता गवळण मी कधी अशी कमरे खालची गवळण कधी आयुष्यात गायची नाही, गाणारी नाही. आणि कुणाच्या घरादारापर्यंत कुणाचे आई वडील त्याच्यातून निघतील, कुणाची बहीण निघेल. बघा मी पण छोटा मोठा कवी आहे. शब्द छल जर करायचे असतील, शब्दाला जिकडे तिकडे करायचं आहे आरामात करता येईल. पण आपल्या दैवतांना गालबोट लागेल. कारण वाढ वडील सांगतो हा नाच केला तर नाच, नाही तर तो नाच आहे. आणि माझंही कुटुंब आहे, मला 2 लेकरं आहेत, मला नाश करून घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काही जी वचनं आहेत, काही नियम आहेत मी पाळण्याचा प्रयत्न करेन. मी गवळण गातो. आल्या लांबून नटून थटून आमचे बुवा घरात आलेले तांबे आले. आल्या लांबून नटून थटून पेंद्या सुदाम पडा तुटून डोळे उघडाया साऱ्या जणींचे टाका गोरस पुसून चाटून ग गवळणीनो नाही नाही उडायचं अग गवळणीनो नाही नाही उडायचं येऊन कृष्णाच्या पाया पडायचं. शेवटपर्यंत नकार करणार. शेवटी सगळे येऊन आपलं नमनवाला आहे त्याच्यात. आता ह्यांना नमन पण जमता, नमन पण जमतं. नमनातले विषय बोलले चालत नाही. हे असे वार करतात. जर तुझ्या अंगात हिंमत असेल तर भिडाव संशय संशय आणि झाली वाट करून ही दोघांची लढाई झाला अमल करून. जर तुझ्या अंगात हिंमत असेल तर भिडाव संशय संशय आणि तलवार काढायला गेले तर यंगाच्या तलवाराच्या बाहेरचा फक्त खुटणं घेऊन आलेला आधी तलवारच काय लढाई काय करणार. आणि मग म्हणतो ते टाइम लिहिला घेऊन तो पेटीत राहिली तलवार. हे असा पण त्या छुटावण्याची आणायची नाही, बारी बारी सारखी झाली पाहिजे. मी एक शब्द आबा बोलणार नाही. आया बहिणी जातील म्हणतील बारी केली
रंजन केलं, मनोरंजन केलं, मात्र आगाव बोलले आगा गवळणी नो लई नाही उडायचं येऊन कृष्णाच्या पाया पडायचं आगा गवळणी नो लई नाही उडायचं कृष्णाच्या पाया पडायचं आगा लावून नकून कटून त्याच्या सुदामा पडा कुटून डोळे उघडा या साऱ्या जणीचे नाका खोदच घुसून टाकू नका गवळणी नो लई नाही उडायचं कृष्णाच्या पाया पडायचं कृष्ण मुरारी पुण्य पावन हे गोरसा नका देऊ दैत्याच्या द्वारी गवळणी नो लई नाही उडायचं येऊन कृष्णाच्या पाया पडायचं कृष्णाच्या पाया पडायचं श्री